नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शरद पवारांनी एक विधान करून टाकलं आणि त्या विधानानंतर प्रचंड चर्चा होते. शरद पवारांच्या विधानांचा समाचार आपण घेतलेला आहेच आहे. शरद पवारांनी परत एकदा बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती आक्षेप व्यक्त केला. पवारांचा रोख बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती जरी असला तरी पवारांचा हेतू मात्र स्पष्ट आणि स्वच्छ होता, तो म्हणजे ब्राह्मण या जातीला टार्गेट करण्याचा. पवार अचानक का बोलले हा प्रश्नही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला वाटतं सत्ता गेल्यानंतर पवारांना परत एकदा हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणायचा आहे. मराठा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष करणं आणि तो लावून देणं ही पवारांची राजकीय नीती आतापर्यंत राहिलेली आहे. या विधानाला करताना मला याची जाणीव आहे की तुम्ही पवार म्हणूनच असं बोलताय असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण मला आता असे काही विषय आपल्याला दाखवायचे आहेत की ज्यातून हा सूत्रबद्ध कट आहे हे आपल्या लक्षात येईल. तुम्हाला आठवत असेल, चित्रपटातला किरण माने नावाचा एक अभिनेता ज्यानं मध्यंतरी अशाच स्वरूपाचे आरोप पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वावरती केलेले होते. किरण मानेच्या आरोपामध्ये मराठा आणि ब्राह्मण वाद हे स्पष्टपणे दिसत होतं आणि या किरण मानेच्या मागे सक्षमपणे उभे राहिले ते शरद पवार. याच शरद पवारांनी फिल्म इंडस्ट्रीला फोन करून प्रत्यक्ष संभाषण करून किरण मानेवर अन्याय करू नका अशा स्वरूपाच्या सूचना केलेल्या होत्या. सुरुवात तिथे होती, कारण शरद पवार याआधी असे वागत नव्हते. शरद पवारांचा आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा एकत्रित फोटो तुम्ही बघितलेला आहेच आहे. तो परत एकदा बघा. मी तुम्हाला शरद पवारांचं ते भाषण पुन्हा ऐकवणार यासाठी नाहीये की ऐकून ऐकून आता प्रत्येकाला ते पाठ झालंय. बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार करताना पवारांनी अत्यंत कौतुकास्पद भाषण बाबासाहेबांच्या विषयात केलं होतं. हे आत्ताच होतं का? तर हे बघा, पवारांचं 1974 साली बाबासाहेबांच्यासाठी लिहिलेली प्रतिक्रिया, स्वतःच्या हस्ताक्षरात, दुसऱ्यानं लिहून पवारांनी सही केलेली नाही. पवारांनीच लिहिलंय आणि पवारांनीच सही केली आहे. यातही बाबासाहेबांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं भरभरून कौतुक करताना पवार दिसत आहेत. बाबासाहेबांच्या कार्यक्रमात देखील तत्कालीन मंत्र्यांच्या सह पवार उपस्थित आहेत. हे 2 छायाचित्रात तुम्हाला दिसेल. मी एक आणि दुसरं छायाचित्रही दाखवतो आहे. बाबासाहेब पुरंदरेंचे आणि पवारांचे अगदी घरोब्याचे संबंध होते हे देखील पुरंदरेंच्या घरातील मंडळी सांगू शकतील. बाबासाहेब पुरंदरेंचे आणि पवार घराण्याचे संबंध कसे होते हा पुरंदरेंचा मुलगा देखील उत्तम पद्धतीनं सांगू शकेल. पवारांचा राग काय ते देखील ते सांगतील. असो, मला त्या विषयावर जायचं नाहीये. किरण मानेच्या पासून सुरू झालेला विषय आहे आणि आणखी एका व्यक्तीजवळ येऊन तो थांबतो. दुसरा व्यक्ती आहे म्हणजे अमोल मिटकरी. अमोल मिटकरी हे पवारांचे आताचे समर्थक आहेत. आधी ते पवारांना शिव्या घालत होते. जसे पवार आधी पुरंदरेंच्या विषयी चांगलं बोलायचे ना आणि आता पुरंदरेंना शिव्या घालतायत, तसे हे मिटकरी आधी पवारांना शिव्या घालायचे. आता मिटकरी पवारांचं गुणगान करताना थकत नाहीत. मिटकरींनी इस्लामपूरच्या सभेमध्ये पवारांच्या विषयी मिटकरींनी इस्लामपूरच्या सभेमध्ये जे काही जातीय भाषण केलंय ना, ते खूप महत्वाचं आहे. ते भाषण आपण ऐकलेलं आहे आणि मी घाणीत हात घालतोय, सडलेली मीटकरी या नावाचा व्हिडिओ केलेला होता. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. या व्हिडिओत तुम्हाला कळेल की मिटकरी किती घाणेरड्या भाषेत बोलतोय. तरीही तुम्हाला मी तो पुन्हा एकदा व्हिडिओ ऐकायला येतोय. ऐका. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोली डोळ्याला पाणी लावा. ए नबद्दीन राजा लानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धामी रक्षमा चरमाचर. हात पुढे करा. तुमचा हात माझ्या हातात द्या. तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. मना मम भार्या समर्पयामी. आचमन करा. धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोली मम भार्या समर्पयामी. स्वतः शरद पवार बोलतात, किरण माने बोलतो, अमोल मिटकरी बोलतो आणि त्यानंतर सुद्धा हे सत्र थांबत नाही. त्यानंतर मागच्या काही महिन्यापूर्वी एक विधान असंच झालेलं आहे आणि तेही विधान ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये वाद लावणार आहे. ब्राह्मणांना हिंदू पासून दूर नेणार आहे. आणि हे बोलले होते उपराकार लक्ष्मण गायकवाड, ज्यांना पवारांनी आपल्या सत्तेच्या काळामध्ये पद्मश्री बहाल केली आहे.
हो, तेच ते माने ज्यांच्यावरती त्यांच्या संस्थेतल्या महिला कर्मचाऱ्याने बलात्काराचा, यौन शोषणाचा आरोप केलेला आहे. तेच माने हिंदू विरुद्ध ब्राह्मण असा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात ते तुम्ही ऐका. पहिल्यांदा आपण हिंदूंपासून ब्राह्मणांना आयसोलेट केलं पाहिजे. आता हे कसं करता येईल, तर पहिली गोष्ट हे सांगितलं पाहिजे की ब्राह्मण हिंदू नाहीत. ब्राह्मण हिंदू नाहीत. हिंदू असणं वेगळं आणि ब्राह्मण असणं वेगळं. ब्राह्मण म्हणजे वैदिक असणं. वैदिकांचा एक स्वतंत्र धर्म आहे. ब्राह्मण म्हणजे हिंदू नाहीच, हिंदू हा धर्म वेगळा, या स्वरूपाचं विधान करणारे माने पुन्हा पवारांच्या जवळचे असतात. हेही माने पवारांच्या जवळचे, तेही माने पवारांच्या जवळचे आणि मिटकरीही पवारांच्या जवळचेच. आणि पवार देखील याच मुद्द्याला पुढे घेऊन जातात. इतक्यावरच मी या कटाला दुजोरा देतोय अशातला भाग नाही आहे. आणखी एक व्यक्ती आहे, श्रीमंत कोकाटे, ज्यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनातच शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधामध्ये विधान केलेलं आहे. आणि ते विधान होतं की पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती आपल्या लेखनातून मोठा अन्याय केलेला आहे. अशा स्वरूपाच्या गोष्टी श्रीमंत कोकाटे आपल्या भाषणातून सतत बोलत आलेले आहेत. एवढंच नाही तर शूर्पणखा ही कोण होती, ती कशी होती, यावरही कोकाटे बोलतात. शूर्पणखेबाबत नाशिकच्या संमेलनात केलेलं कोकाटेंचं भाषण ऐका. जिजाऊ सावित्री, अहिल्याबाई, ताराराणी, शूर्पणखा हिचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. पटलं? कळलं कोकाटेंना काय म्हणायचंय ते? मुळात शूर्पणखा ही रावणाची बहीण, रावण एका दशग्रंथी ब्राह्मणाचा पुत्र, म्हणजे शूर्पणखा सुद्धा ब्राह्मण. कारण ब्राह्मण बापाच्या पोटी जन्माला आलेली मुलगी ब्राह्मण असताना सुद्धा कोकाटे शूर्पणखेला ब्राह्मण समजत नाहीत. ते तिला आपली समजतात आणि तिला समोर ठेवून वाद लावण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं षडयंत्र आहे, सत्ता गेल्यामुळं सुरू झालेलं किंवा सत्ता जाण्याची शक्यता बघून सुरू झालेलं. आत्ता का उफाळून आलंय याची ही कारणं शोधायला पाहिजेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं हिंदू धर्माचं पालन करताना दिसतात. केदारनाथला जातात, बद्रीनाथला जातात किंवा काशीमध्ये जाऊन विश्वनाथाचा अभिषेक करताना दिसतात, ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये पूजा करताना दिसतात, हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेऊन फिरतात. भारताचा पंतप्रधानच या सगळ्या गोष्टी करत असेल तर हिंदुत्व पुढे जाईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट पवारांनी हे आत्ता सुरू करण्यामागची सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला आता सांगतोय. भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या आहेत आणि शरद पवारांनी नगरमध्ये एक विधान केलं होतं, आदिवासी हिंदू नाहीत. त्याच द्रौपदी मुर्मू हिंदू धर्माचं पालन करताना दिसतात. आपल्या राष्ट्रपती पदाच्या राज्यारोहणाच्या आधी ब्राह्मणांना बोलवून मंत्राक्षता घेतात. खोटं वाटत असेल तर बघा एकदा. आणि पवारांचं दुखणं इथे आहे. एक आदिवासी राष्ट्रपती स्वतःला हिंदू म्हणवून घेत, हिंदू धर्माचं पालन करत देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाली आहे आणि ती स्वतःला आता हिंदू म्हणून घेईल, पंतप्रधानही सोबत असतील, तेव्हा हे भांडण लावण्याचे उद्योग पवारांच्या कंपूला करता येत नाहीत. म्हणूनच हे नवनवे मुद्दे पवार पुन्हा पुन्हा समोर काढतायत आणि भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत. आपण काय करू शकतो हाच एकमेव प्रश्न आहे. उत्तरही खूप सोपं आहे. पवारांच्या या षडयंत्राला बळी पडायचं नाही, त्याला जशास तसं उत्तर द्यायचं. पवारांच्यावर ऐकायला नको, ऐकावं वाटत नाही असं अजिबात म्हणू नका. कारण हे काय करतायत हे ऐकलं तरच काय होणार आहे हे लक्षात येईल आणि आपल्याला समाजामध्ये होत असलेली ही दुफळी थांबवता येऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.